आता निवडणुका झालेल्या आहेत, संपलेल्या आहेत, पण प्रभागातील प्रश्न आणि प्रभागातले काही विषय असे आहेत की जे शासकीय आहे. जुन्या महानगरपालिकेच्या तिथं एक गोडाऊन आहे जे महानगरपालिकेच्या अखत्यारीत आहे. त्याच्या बाजूला असलेली अस्वच्छता, तिथं असलेली मुतारी, त्याच्याने लोकांना जाणाऱ्या येणाऱ्यांना एवढा त्रास होत होता. त्याच्यामुळे आता ते सगळ्या गाड्या हलवायला सांगितल्या प्रशासनाला आणि त्याच्यानंतर स्वच्छता करून ते रस्ता धुवायला सांगितला. अत्यंत दुर्गंधी या ठिकाणी झालेली होती. तर इथून पुढच्याही काळात असे स्वच्छता मोहीम रोज राबवणं अत्यंत गरजेचं आहे. आणि प्रभाग क्रमांक 12मध्ये ज्या नागरिकांनी आमच्यावर विश्वास ठेवलेला आहे, शिवसेनेला या ठिकाणी निवडून दिलेलं आहे, तर आमचे चारही नगरसेवक आम्ही रोडवर उतरून लोकांची कामं, लोकांच्या समस्या उद्या देखील आम्ही आयुक्तांना सांगितलेलं आहे की आमच्या प्रभागामध्ये तुम्ही स्वच्छता अभियान घ्या आणि उद्या जुन्या महापालिकेपासून स्वच्छता अभियानाला देखील सुरुवात होणार आहे. वेगवेगळ्या माध्यमातून नगरकरांना आणि प्रभागातील नागरिकांना स्वच्छतेच्या माध्यमातून खरं तर आपण पुढे येऊन काम केलं पाहिजे आणि शिवसेनेने ते काम सुरू केलेलं आहे. नगर शहरामध्ये प्रत्येक भागामध्ये आमचे प्रत्येक नगरसेवकांना आम्ही सांगितलेलं आहे, त्यांना देखील सूचना दिलेल्या आहे की आपापल्या भागामध्ये आपण स्वच्छता अभियान राबवू. विविध माध्यमातून आपल्याला लोकांच्या असलेल्या अडचणी या सोडवण्यासाठी शिवसेना कटिबद्ध आहे. आता निवडणुका झालेल्या आहेत, संपलेल्या आहेत, पण प्रभागातील प्रश्न आणि प्रभागातले काही विषय असे आहेत की जे शासकीय आहे. जुन्या महानगरपालिकेच्या तिथं एक गोडाऊन आहे जे महानगरपालिकेच्या अखत्यारीत आहे. त्याच्या बाजूला असलेली अस्वच्छता, तिथं असलेली मुतारी, त्याच्याने लोकांना जाणाऱ्या येणाऱ्यांना एवढा त्रास होत होता. त्याच्यामुळे आता ते सगळ्या गाड्या हलवायला सांगितल्या प्रशासनाला आणि त्याच्यानंतर स्वच्छता करून ते रस्ता धुवायला सांगितला. अत्यंत दुर्गंधी या ठिकाणी झालेली होती.